हॅलो हॅलो. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं बंदऱ्यामध्ये कल्याण आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये सस्न्य स्वागत. मित्र सकाळच्या सत्रातील पहिला सामना आजच्या दिवसातील उद्घाटन सामना मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे नामांकित खेळाडू सुनीलजी पाटील दोन संघामधून नाणेफेक होत आहे. बघूया. मला वाटतं साई स्पोर्ट्स खारबाव हा संघ नाणेफेक तो मान्यवर विंदेशाला आपण पुन्हा एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. दोन्ही संघाचं प्रथम मी आयोजकांच्या वतीनं आणि समन्वय कक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मित्र सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारता 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. समोरच्या संघात आपण विचार करून नुकतीच जी स्पर्धा संपन्न झाली विष्णू पाटील यांची बिग शो होता आणि त्या स्पर्धेवर याच संघाचं वर्चस्व होतं. एक बल्लाढ्य संघ लढवई या संघ उत्तम संघ आहे. अशा संघाला किती धावामध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? हा खरंच ओवली संघ खूप चांगला फॉर्ममध्ये पण आहे. जयेश पाटील वगैरे जॉन्टी वगैरे खूप फॉर्ममध्ये आहेत. आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. कुठले असे गोलंदाज आपल्याकडे असतील की ज्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असेल? अक्षय आहे, भूषण आहे, प्रणय आहे, ऋषिकेश आहे, यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे. त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतो बंदऱ्यामध्ये काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच 2018 या स्पर्धेचा आपण विचार केला अंतिम स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेचा एकंदरीत लुक आउटफील्ड बघितलं, ग्राउंड बघितलं, VIP गॅलरीज बघितल्या, काय वाटतं आपल्याला? खूप छान आहे. इंटरनॅशनल लुक दिलेलाच आहे. गेल्या मॅचला पण आम्ही इकडे खेळलेलो, 65 रन मारल्या, पण एवढे रन मारून सुद्धा आम्ही हारलो. तर त्याची आम्ही परतफेड करू. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. जॉन्टी आपण नाणेफेक हरलात. प्रथम नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. निश्चितच नाणेफेक आल्यानं कुठेतरी मनासारखं झालेलं आहे. नाणेफेक आल्यानंतर आपल्याला जे मनात होतं तेच घडतंय. प्रथम फलंदाजी करायची आहे आणि खारबाव संघात आपण विचार केला तर लढवई या संघ आहे. बॅटिंग लाईनअप या संघाकडे उत्तम आहे. अशा संघाला किती धावांचं आव्हान ठेवणार? 50/60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच 50/65 ह्या धावा 4 षटकामध्ये अत्यंत चांगलं आव्हान असेल. मात्र या धावा काढण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. कोण असे फलंदाज आपल्याकडे असतील, कोण ट्रम्प कार्ड असतील की ज्यांच्याकडे जास्तीत जास्त अपेक्षा असेल? सूरज आहे, पवन, दीपेश, परेश, चरण, जय. आज संघामध्ये मला वाटतं जयेश आहे का नाही, सध्या कुठं दिसत नाही, पण जयेशची कमतरता पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला जाणवेल. कमतरता तर जाणवणार नाही. आम्ही चांगला खेळ करू. त्यानंतर जी स्पर्धा आपण पाहतो, आयोजन नियोजन पाहतो, या संदर्भात काय वाटतं? आयोजन इथे काल्हेरला बोललं तर खूप चांगलाच असतो आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्र ग्राउंड मधून ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. दोन संघामधून नाणेफेक झालेली. साई स्पोर्ट्स हा संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी मात्र गावदी स्पोर्ट्स ओवळी या संघाला प्रथम फलंदाजी करायची आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि दोन्ही संघाने एक विनंती असेल, आपण थोडंसं आयोजकांची संपर्क साधायचा आहे. बॉल चॉईस करा. वेलकम. तालुका क्रिकेटचे फोकसमॅन, भिवंडीतील एक नामांकित व्यक्तिमत्व साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचे सर्व आहेत. आमचे परममित्र महेंद्र द्वारकानाथ पाटील साहेब आपले या स्पर्धेमध्ये सस्ने स्वागत. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामना संपेल या पहिला, तेव्हा आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये एवढी विराजमान व्हायचं. महेंद्र पाटील, पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल, जेव्हा दोन संघामधून पहिला सामना संपेल, हार जीत कोणाची हो, मात्र आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. चला साई स्पोर्ट्स, बिना विलंब आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पंच आमचे रवाना होतात. मित्र या स्पर्धेचे पंच बाला इकारे, पंच गोरखनाथ पाटील, पंच सुनील पाटील, पंच तानाजी पाटील, नामांकित नावाजलेले पंच अतिशय अनुभवी असे पंच आहेत. समालोचक जयवंत पाटील, ज्यांनी खरोखर कालच्या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर रंग भरला, सुरेख असं ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, क्रिकेट क्षेत्राची ज्यांना अतिशय उत्तम माहिती असे आदरणीय जयवंतजी पाटील. धन्यवाद मोहन भोईर. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात बंदऱ्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर
आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला हा पहिला सामना आहे. साई स्पोर्ट्स कारबाव आणि गावदेवी ओवली या दोन संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकले साई स्पोर्ट्स कारबाव या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. प्रिन्स मूवीज याचे प्रोप्रायटर रवी गुलवे आणि प्रथमेश पाटील तसेच संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या वतीनं हा क्रिकेटचा आपण बिग शो पाहतोय. सुंदर मैदान आहे. एक आंतरराष्ट्रीय लुक मैदानाला देण्यात आलेला आहे. बाजूलाच हिरवीगार झाड बाग बगीचा आणि त्यानंतर बाजूलाच उल्हास नदी. जणू काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे मैदान भासते या बंद्रा मारुती क्रीडा नगरीचा आपण जर विचार केला तर सुसज्ज असं मैदान आहे. आणि पाहतोय सध्याची स्थिती आहे बऱ्याचशा गावांमध्ये मैदान नाहीत आणि काल्हेर गावासाठी एक चांगलं मैदान उपलब्ध आहे. या गावाचं एक भाग्य आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कालचा दिवस जय बजरंग गोरसे बी संघाच्या नावावर राहिला होता. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला होता आणि सांघिक कामगिरीच्या बलावर या संघाने 3 लढती जिंकून चौथ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरिता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये तिसरा टेस्ट सामना सुरू आहे मेलबॉर्न ग्राउंडवर आणि भारतीय संघाची जी स्थिती आहे 4 बाद 350. चेतेश्वर पुजाराचा शतक सेंचुरी पूर्ण केली होती आणि 82 धावांवर बाद झाला होता भारताचा कर्णधार विराट कोहली. पहिले जे 2 फलंदाज बाद झाले होते हनुमा विहारी 8 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर मयांक अग्रवाल ज्याने डेब्यूमध्ये 76 धावांची खेळी साकारली होती. आणि आजचा दिवसाचा आतापर्यंत जर आपण अपडेट बघितला तर भारतीय संघाची जी स्थिती आहे 4 बाद 350 चांगल्या सुस्थितीमध्ये आहे भारतीय संघ. पाचवा फलंदाज बाद होते भारतीय संघाचा. अजिंक्य रहाणे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 5वा फलंदाज तंबूमध्ये परतलेला आहे भारतीय संघाचा. मात्र भारताची जी स्थिती आहे ती भक्कम आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बॅक टू द क्रिकेट नाव. दोन्ही पंच मैदानामध्ये तैनात झालेले आहेत. पंच बाला आणि पंच गोरखनाथ पाटील अतिशय निष्णात पंच आहेत आणि माझे सहकारी समालोचक तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज ताडाली सुपुत्र आहेत. सूत्रसंचालक मंगलाष्टक आणि कव्वाली गायक अतिशय प्रसिद्ध आहेत भिवंडी तालुक्यामध्ये. माझे परम मित्र आहेत मोहन भोईर. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. गावदेवी ओवली या संघाचा संघनायक जॉन्टी जोशी आणि त्याला साथ देण्यासाठी परेश. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे प्लीज. आज सामने जास्त होणार आहेत त्याची आपण दक्षता घ्यायची आणि वेळे संदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. सकाळचं सत्र आहे. कूल क्लायमेट गुलाबी थंडीचा महिना आणि आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी पोषक वातावरण. बिग इव्हेंट्स बिग शो आपण पाहतोय. बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2018. आम्हाला ज्या सर्व ट्रॉफीज बहाल झालेल्या जगदीश मोतीराम पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आहेत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर थर्ड विनर फोर्थ विनर रनर्स टीम आणि त्यानंतर चॅम्पियन टीमसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला बहाल झालेल्या आहेत जगदीश मोतीराम पाटील यांच्याकडून काल्हेर. मी त्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतोय. शतशः जाहीर आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याकडे वळूया. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक.
ऋषभ पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेलं आहे. सामना करण्यासाठी स्ट्राईकला जॉन्टी जोशी, नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर परेश. व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि क्रिकेटची खूप जवळीक आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. टेन 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. गेम ऑन. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू जातो मिड विकेटला. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेक करतोय. धावचीची संधी अँड फर्स्ट विकेट गॉन. गावदेवी ओवली जॉन्टी जोशी. पहिला फलंदाज बाद होते. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न तालमेल बघायला मिळाला नाही. यस नो वेट हा इशारा बघायला मिळाला नाही. फलस्वरूप धावचीच्या रूपाने बिग ब्लो पहिला मोठा धक्का लागतोय गावदेवी ओवली या संघाला. संघाचा संघनायक जॉन्टी जोशी हा धावचीच्या रूपाने बाद होतोय. पहिली सफलता अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेल्या आपल्या संघाला धावचीच्या रूपाने खारबाव संघ पहिली सफलता प्राप्त करतोय. दीपेश वन डाऊन बॅट्समन खेळपट्टीवर. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ऋषभ. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू. जागते रवचा इशारा देणारा चेंडू. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धावच्या रूपाने एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम भेदक गोलंदाजी करताना ऋषभ याला आपण पाहतोय. चेंडूला स्विंग केलेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा एका हाताने, मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय लॉंग ऑन सीमारेषेवर. दीपेश याला जीवनदान. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या वाढते 3. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये आणि झेल सोडले. वेलकम बंद्रा मारुती काल्लेर 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. अरविंद पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता तो गोलंदाज ऋषभ याने. सापचकीत होते दीपेश. मात्र गावदेवी ओवली या संघाने अकाउंट ओपन केलेलं आहे. भरोडी चषक पटकावून चालू सीझन मध्ये हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू गुड लेन स्पॉट म्हणून पिच झाला होता. अनपेक्षित उचली घेतली होती आणि सरळ निघून गेला होता. एष्टी रक्षक मुनीश याच्या हातामध्ये निर्धाव. धाव फलकावर धाबा कायम आहे 3. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अचूक टप्पा, लेंथ, लाईन, वेग आणि स्विंग बघायला मिळते गोलंदाजाकडून. हे खूप महत्वाचं असते. चेंडूला हवेमध्ये स्विंग करणे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज ऋषभ. फॉलोथ्रू मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा देते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. हवा अतिशय वेगाने वाहताना अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणता येणार नाही. खराब चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
पडल्यानंतर वळला होता खूपच उजव्या स्टंपच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केले. एक आव्हानदार धाव मिळते. धावसंख्या वाढते 4. ऋषभ चेंडूला स्विंग केलेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपतोय. बाद होते दुसरा फलंदाज गावदेवी ओवली या संघाचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेल्या धावपलकावर धावा आहेत 2-4. चांगली गोलंदाजी केलेली आहे. भेदक गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋषभद्वारा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा आतापर्यंत जो निर्णय घेतला आहे पहिल्या षटकापर्यंत योग्य निर्णय वाटतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. वर्ष 2018 ची शेवटची स्पर्धा आहे आणि वर्ष 2018 ला आपण थोड्याच दिवसात अलविदा करणार आहोत. ग्रामीण पूल मधली शेवटची अंतिम स्पर्धा आहे 2018 मधली. बघूया या स्पर्धेवर कोणता संघ नाव कोरतोय ते. चॅम्पियन संघ कोणता ठरतोय ते बघायचं आहे. वेलकम दयानंद भंडारी, आपलं हार्दिक स्वागत आहे. बंद्रा मारुती 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. अतिशय वेगवान चेंडू वेगाने चकित केलेला आहे. फलंदाज सूरज याला बाकीचं काम यष्टीरक्षक चौक बजावतोय. धावपलकावर धावा कायम आहेत, स्थिर आहेत. 2-4. अक्षय चेंडू बॅटची कडा घेऊन जाते थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. मात्र एक झेलबादची संधी होती. एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नव्हता. जंप मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी ठरला होता. वेलकम दयानंद भंडारी, आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला हवेमध्ये. यस टेकन कॅच अँड थर्ड विकेट गॉन. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. गावदेवी ओवली या संघाचा परेश हा 0वर बाद होते. अक्षय चेंडूला लॉफ्टेड स्ट्रोक बघितला, लॉफ केलेला हवेमध्ये आणि पंचांचा काय इशारा आहे ते बघायचंय. होय, षटकार. आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला. आयलो भंडारा उतराला आपण पाहू शकता ऍक्शन डिस्प्ले मध्ये चेंडू उंच हवेमध्ये होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा झेल घेण्याचा. मात्र सीमारेषेला टच झाला होता आणि पंचांनी षटकाराचा इशारा केला. बॅक टू बॅक दुसरा बिगेस्ट लॉंगेस्ट 6. बाया ठाकुर्ली गावा मध्ये गो बाया मोठे गावचे गावात गो.
चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत त्याने चेंडूला भिरकावून दिला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार आपण बघितला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं जबरदस्त शक्तिशाली स्ट्रोक होता. धावसंख्या वाढते 17. सूरज आतापर्यंत 2 षटकारांशी वैयक्तिक खेळतोय 13 धावांवर. चांगली फटकेबाजी करताना षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. बघूया षटकारांच्या हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. मात्र ह्याच मैदानावर दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा आशिष याने 7 चेंडूंमध्ये 7 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलेला आहे चालू सीझन मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज अक्षय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. अप्रतिम फटका आपण बघितला. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला पुल केला होता. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू गुल झाला होता 4 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 21. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झालेल्या आहेत. 17 धावा खर्च झालेल्या आहेत. सॉरी, म्हणजे एकंदरीत 2 षटकांचा जो खेळ संपलेला आहे. टोटल स्कोरबोर्डवर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 21. चांगली फटकेबाजी करताना सूरज याला आपण पाहतोय खेळतोय 17 धावांवर 2 षटकार 1 चौकारनिशी. मित्रांनो, या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ट्रॉफीज बाल केलेल्या आहेत सामनावीर, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, 3rd विनर, 4th विनर, रनर्स टीम, चॅम्पियन टीम साठी जगदीश मोतीराम पाटील काल्हेर यांच्याकडून सर्व ट्रॉफीज आम्हाला बहाल झालेल्या आहेत. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून शतशः जाहीर आभार व्यक्त करतोय बंद्र्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या वतीनं. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सचिन. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पवन. एक युवा खेळाडू आहे पवन. अष्टपैलू खेळाडू आहे गावदेवी ओली या संघाचा. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि बलाढ्य संघांमध्ये हा आपण सामना पाहतोय. गोलंदाज सचिन. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पवन. स्विच हिट. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शॉर्ट सिलेक्शन. आपल्याला जर रिव्हर्स फटका खेळायचा असेल तर चेंडूची निवड करणे खूप महत्वाचे असते. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. चांगली गोलंदाजी. फिरकी गोलंदाज आहे. स्पिनर गोलंदाज सचिन चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूला हवेमध्ये पाहतोय. टर्न फ्लायटेड डिलिव्हरीज बघायला मिळत आहेत. चेंडू स्लोवर 1 आपण बघितला. पंचांचा काय इशारा येते बघायचा. वाईटचा इशारा येते. दिशाहीन चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू आपण बघितला. खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 22. सचिन. स्विच हिट. चेंडू जाते सीमारेषीकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त 1 धाव मिळते पवन याला. पवन याने वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढते 23. वेलकम नीलम नाईक. आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. मी आपणास विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन. शॉर्ट रन अप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. कायम आहे 23.
सचिन बॉलिंग मार्कवर शॉर्ट रनअप न गोलंदाजी करते. 8 ते 9 पावलांचा रनअप. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज सूरज. चेंडूला जमीन लगत ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करते. जमिनी लगत आउटफील्ड मध्ये फेक करते. गुड थ्रो. फक्त 1 धाव मिळते. फलंदाज सूरज याला धावसंख्या 1 ने वाढते. 24. 24 लॉस ऑफ 3 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच इट. चेंडू जाते ऑन साइडला. पहिली धाव पूर्ण केलेली आहे महेंद्र द्वारा. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळते पवन याला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धाबा आहेत 25. पहिल्या षटकामध्ये ऋषभ याने 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. त्यानंतर अक्षय याने दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि गडी बाद केला होता. 1 सचिन यांनी या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यानंतर जो सामना होणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय बजरंग कारिवली. दोन्ही संघ करणारे सज्ज राहायचा टॉस बॉक्स मध्ये येऊन. दोन्ही संघांचं मी हार्दिक स्वागत करतोय. बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील घेऊन येते गोलंदाज प्रणय. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पवन. अतिशय उत्कृष्ट चेंडू बीट करतोय फलंदाजाला. बीट झाला होता एसटी रक्षक. 22च्या रूपाने धाव मिळते. धावसंख्या 1 ने आलूच वाढते 26. पुन्हा एकदा प्रणय बॉलिंग मार्कवर. वेलकम सत्याबाई आपलं हार्दिक स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल झालेली आहे फलंदाज सूरज याची. वेलकम सत्याबाई म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2018 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चौथा फलंदाज बाद होते. धाव फलकावर धावा कायम आहेत 26. चरण येतोय मधल्या फलीमध्ये. चांगली गोलंदाजी प्रणय याची. यानंतर जो सामना होणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जय बजरंग कारिवली. दोन्ही संघ करणाऱ्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रणय प्लेड ऑन. त्रिफल अचित होतोय. बाद होते फलंदाज चरण. खेळी संपुष्टात आलेली आहे ती चरण याची. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ या ठिकाणी दाखल होतोय. संघाचा संगणक आणि त्यांची इतर सगळी सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. महेश ठाकरे आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण प्लीज
मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. महेशजी ठाकरे चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावत असे येत नाही. शॉर्ट थर्मिनला जाते, फक्त एक धाव मिळते. लेग बायचा इशारा होते पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते 27. शांताराम म्हात्रे आणि डॉन बॉलाराम म्हात्रे, आपण जर कुठे प्रेक्षामध्ये असाल तर आपण विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. प्रणय तसेच सुधाकर म्हात्रे, आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मिड विकेट सुधाकर सीमारेषेकडे बोकरे. जातोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने वाढते 29. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील प्रणय. अतिशय उत्कृष्ट चेंडू साफ बीट होते. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. गावदेवी ओवली संघाने 29 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 30 धावांचं लक्ष आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद. मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं सत्याबाई, आपण नाणेफेक करायचे पुढील सामन्याची. त्यांच्या समेत आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक शांताराम म्हात्रे, आपणही जायचंय. हॅलो हॅलो मान्यवरांना मी विनंती करतोय आपण सन्मानाने व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हायचं. आपलं खूप खूप आभार. ऋषभ, आपण नाणेफेक जिंकलेला. सुरुवातीला आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुझं आणि तुझ्या संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतोय. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल जय बजरंग कारिवली या संघाला? 35 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असतील 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी? महेश दादा आणि कल्पेश यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल. शेवटचा अंतिम प्रश्न आहे. भिवंडी तालुक्यामध्ये आपण खूप स्पर्धा खेळलेल्या आहेत. हे जे मैदान आहे, हे जे आयोजन आहे बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर यांच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2018 वर्ष 2018 ची शेवटची अंतिम स्पर्धा आहे. काय वाटते संपूर्ण मैदान आयोजन नियोजनाविषयी? खूप चांगलं आयोजन करतात दरवर्षी आणि ग्राउंड तर स्टेडियम सारखं एकदम प्रोफेशनल ग्राउंड वाटतो आणि आम्हाला इथं खेळायला संधी देतो म्हणून धन्यवाद त्यांचे आभार. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. पंकज, आपण नाणेफेक हरलेलात. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते तुमचे जे अष्टपैलू स्टार फलंदाज ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? आम्ही 40 ते 45 धावांचा टार्गेट करू आणि आमचे सचिन आहे, पप्या आहे, जयेश आहे आणि सुजित आहे यांच्याकडून अपेक्षा राहील. हे जे मैदान आहे आणि संपूर्ण हे जे आयोजन नियोजन आहे बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर यांच्या वतीनं कशा प्रकारचं आयोजन वाटते आपल्याला? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि इथं सर्व आम्हाला केल्याला देतात त्यांचे मी आभार मानतो आणि इथं केल्याला पण खूप मजा येते. प्रेक्षकांना एक टॉप फाईट मॅच बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक ऋषभ याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जय बजरंग कारिवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोहन बोईर. धन्यवाद जयवन. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्रकुल सकाळच्या साथे आपण पहिला सामना पाहतोय. तर 4 षटकांच्या अंती गावदी उळ्या संघ फक्त 29 धावा करून 30 धावांचं मापक लक्ष असेल ते साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला.
पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आणि सलामी गोलंदाज गावदी उड्या संघाचा सलामी गोलंदाज अजय. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात तो अजय स्ट्राईक रोटेट करतो, कारण नॉन स्ट्राईक सचिन. साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम. लॉंग रन पहिला चेंडू निश्चितच थोडासा दिशाहीन चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय. पंचांच्या समांतर अवंतर धावणे संघाचं खातं उघडतं, संघाचा श्री गणेश होतं. धावसंख्या होती ती बिनबाद 1. मित्र आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो बंदऱ्यामध्ये कल्लेर आयोजित सन्माननीय सरपंच चषक उपसरपंच चषक 2018. पुन्हा एकदा अजय. ज्या ठिकाणी मात्र फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं जातं, चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज कारण आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या मात्र एक धावाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 2. विजयासाठी एक मापक लक्ष. फक्त आणि फक्त 30 धावांचा लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात. बघू या सामन्यामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी होतात. JJBचे प्रोप्रायटर जनार्दन पाटील या स्पर्धेने विषय आपल्या संघाला त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट आहे. धन्यवाद जनार्दन पाटील, आपलं मनापासून कौतुक शेल. तसेच अरविंदजी भोईर असतील, 40+ संघटनेचे सल्लागार आहेत अरविंद भोईर, तेही आपल्या संघाला ऑल दी बेस्ट करतात. प्रेमनाथ पाटील, त्यानंतर अजय भोईर, या सर्वांच्या वतीने या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय उत्तम चेंडूची फेक चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाहीये. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमचं प्लेसमेंट, तुमची नजर, या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा अंदाज नोंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाला आरंभ बिनबाद 2. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र स्लो अँड लो फुटा चेंडू, चेंडूला बिरकावून दिलं. चेंडू मिड विकेटला येतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. फक्त एक धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. सचिन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 3. विजयासाठी एक मापक लक्ष. फक्त आणि फक्त 30 धावांचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. आता मात्र स्ट्राईक करण्याची संधी आहे ती कारण याला. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. चेंज ऑफ पेस, थोडंसं परिवर्तन निश्चित चेंडू मध्ये पाहिलं. गती कमी चेंडू पहिल्यांदा थोडासा निश्चित बॉन्ड झाला. स्पंज काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट फळीमध्ये मात्र संपर्क नव्हता. फुटवर पाहायला मिळत नव्हता. मिस झाला होता फलंदाज. चेंडू विसावतो ST रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. पुन्हा लॉंग रन अप अजय. या ठिकाणी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित आपण पाहिला. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये व्हेरिएशन व्यवस्थित होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. मी म्हटलं होतं लो स्कोरिंगचा सामना आहे. मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगत आणि चुरशीत होत असतात. अतिशय अचूक टप्प्याची नंतर गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहतो अजय याची. पुन्हा एकदा अजय. लॉंग रन अप राईट मोडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. आपल्याकडे चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं होतं. चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणार. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहिला होता. षटकानं संघ धावसंख्या 6 धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. बिनबाद 9. नन फॉर 9. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज जॉन्टी जोशी. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा जॉन्टी येतोय. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळलं जात आहे.
शॉर्ट कव्हरला चेंडू जाते, फक्त एक धाव केली जाते. स्ट्राईक रोडीकडे संधी असेल ती करण याला. संघाची धावसंख्या मात्र दुह्यांकीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती बिनबाद 10, 10 रन, लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ विजयाचं लक्ष ते फक्त आणि फक्त 30 धावांचं आहे. निश्चितच साजेशी कामगिरी मात्र या सामन्यामध्ये करता आली नाही किंवा जी धावसंख्या ती उभारता आली नाही ती ओडिया संघाला आज कुठंतरी ओडिया संघाला संघातील सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर फलंदाज जयेश याची कमतरता भासते ओडिया संघाला. चेंडूला सुंदर असं फोर्स केलं जातं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. निश्चितच थोडासा चेंडू लँडिंग झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं. नो बॅट्स लँडवर चेंडू पडतोय. आउटफील्ड मध्ये जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जातं तोपर्यंत सहजगत 1-2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. आणि या 2 धावेने साई स्पोर्ट्स खारबाव या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 12. त्यानंतर मित्र आपण कुठंच जाऊ नका. बिग मॅच बिग मॅच बिग मॅच. अष्टविनायक ठाकुरडा पक्ष जय बजरंग कारिवली. बिनबाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोढ्यावर पंचारकडे गाड घेतोय. लेफ्ट हँडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय करण. सुंदर फेक अतिशय प्रतिम चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटफडीमध्ये मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 12. वेलकम 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 मित्र. या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झाले आमचे परम मित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम क्रिकेटर आणि जी आमची संघटना आहे या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. निश्चित आपण पाहिलं चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू वाडिश लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँडिंग झालं होतं. क्षेत्ररक्षणाला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान मिळतंय करण याला आणि ह्याच दरम्यान एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या वाढते ती 13. वेलकम निलमजी नाईक. या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाली. या स्पर्धेमध्ये आपल्या मनापासून स्वागत असेल. भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर ग्रामीणची संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. निश्चितच ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे बॅटची कट घेऊन स्टँडच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो. पहिला फलंदाज बाद होतोय. साई स्पोर्ट्स खारवा संघाचा सचिव माझे मसोबा मसोबा पाहुन साला देव माझे मसोबा मसोबा पाहुन साला. भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर ग्रामीण जी संघटना आहे त्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे परम मित्र कारिवलीचे सुपुत्र आहेत, नामांकित क्रिकेटर आहेत निलमजी नाईक. या ठिकाणी उपस्थित नीलम कचर नाईक यांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. जॉन्टी अतिशय सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू, हलकासा अपील पंच संमत नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 13. आता मध्ये सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणि सुरस आपण पाहतोय. मी म्हटलो तर सामना जरी लो स्कोरिंगचा असला तरी मात्र लो स्कोरिंगचे सामने कधी कधी अतिशय रंगत आणि चुरशीचे घडतात. तेच प्रात्यक्षिक आपण या मैदानावर पाहतोय. 30 धावांचं मापक लक्ष्य मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स फक्त आणि फक्त 13 धावा अर्जित करतोय. आता मात्र विजयासाठी जी लक्ष्य आहे 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट. कमी धावा असताना ओळी संघ जबरदस्त कामगिरी करतो. याचं कारण आपण पाहिलं होतं. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो आणि संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज राजदीप वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात आलतोय. मी म्हणेन तिसरं षटक आहे दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वपूर्ण षटक असणार. फक्त आणि फक्त 30 धावा विजयासाठी हव्या होत्या. खारबाव संघाला मात्र पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर खारबाव संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटवर आहे. उत्तम कामगिरी ओळिया संघाची आपण पाहतोय. जॉन्टी याच्या नेतृत्वाखाली ओळिया संघ अतिशय उत्तम कामगिरी करतोय. जयेश पाटील याचंही नेतृत्व
आज मात्र जयेश पाटील याची कमतरता निश्चित संघामध्ये भासते, याचं कारण आपण पाहिलं होतं. मिलिंद पाटील खारबावरून ऑल दी बेस्ट केलं जातं आपल्या संघाला, विशेष करून खारबाव साई स्पोर्ट्स या संघाला मिलिंद पाटील यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. तसेच या आयोजनाला न्यूझीलंड त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट येतं. धन्यवाद मिलिंदजी पाटील, आपलं मनापासून कौतुक असेल. राजदीप लॉंग रन अप, राईट टर्मवरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला जाता आणि चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड शॉट. बरे नाईस स्टॉक, सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबर फटका, आपलातून फटका. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा षटकार येतोय आणि आता मात्र थोडस पुन्हा एकदा कमबॅक होतो या ठिकाणी खारबावा संघ. आता मात्र पुन्हा एकदा खारबाव संघ कमबॅक होतोय. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चेंडूला थोडासा स्पंज काढण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बाउन्स निश्चित चेंडू झाला, पडल्यानंतर थोडासा उचली घेतलेला चेंडू आपण पाहिला. चेंडूला स्पंज काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट्स या संघाला. अतिशय सुंदर फेक, अतिशय सुंदर फेक. थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र एसट्याना बेतोय. पहिला फलंदाज बाद होत, दुसरा फलंदाज बाद होईल साई स्पोर्ट खारबाव संघाचा करण. वैयक्तिक संघासाठी 16 धावा अर्जित केल्या होत्या त्या करण याने. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त आता 11 धावांचं आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. नेक्स्ट फलंदाज अक्षय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाठ घेतो राईट मोरचा. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्वीप काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चितच संपर्क, पंच लेग बायचा इशारा करतात. 1 धावेचा निर्वाळा होतो, धावसंख्या वाढते. आता विजयाचं लक्ष 10 धावांचे. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 10 धावा असं एक समीकरण. सामन्यामध्ये थोडीशी रंगत आणि चुरस निश्चित पाहतोय. थोडासा कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतोय. 10 धावांची गरज, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा राजदीप राईट मोरचा मारा. थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडूला हलक्यात बडे फक्त थोडासा पुश केलं होतं. बघूया एक्झिट काय घडला. निश्चितच एक सुवर्ण संधी या ठिकाणी धावचित बाद करण्याची होती, मात्र व्यवस्थित फक्त 1 धाव अर्जित केली जातं. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला येतो. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या वाढते. आता विजयाचं लक्ष आहे ते 9 धावांचं आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा राजदीप. या ठिकाणी मात्र चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला येतोय. फक्त 1 धाव, फक्त आणि फक्त 1 धाव. सामन्यामध्ये आता रंगत आणि सुरस मित्र आपण पाहतोय. आपण पाहिलं विजयासाठी फक्त आणि फक्त 30 धावांची आवश्यकता. सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचतोय. अंतिम षटक प्रगती पथावर 8 धावांची आवश्यकता. तर सामना मात्र आहे तो फक्त आणि फक्त गोलंदाज आणि फलंदाज ज्यामध्ये आपण पाहतोय. 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक, शेवटचं अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि विजयासाठी साई स्पोर्ट्स खारबाव संघाला 8 धावांची आवश्यकता.
आपण पाहिलं होतं 30 धावांचं एक मापक लक्ष. लोसकोणीचा सामना मात्र एक रंगत आणि चुरस आपण पाहतोय. मी म्हटलं होतं लोसकोणीचे सामने कधी कधी अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात. त्याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहतोय. एक जबर संघर्ष पाहायला मिळतो दोन संघामधून. विजयासाठी साई स्पोर्ट्स संघर्ष करतोय. धाव रोखण्यासाठी गावदी ओळिया संघर्ष करतोय. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर विजयासाठी 8 धावांची गरज आहे. मात्र ज्याप्रमाणे ओळिया संघाची आपण कामगिरी पाहतोय ते निश्चितच कुठेतरी विजयाची चाहूल वेलकम. अष्टविनायक ठाकूरपडा या संघात एक नामांकित फोकसमॅन आणि पोलीस दलातील महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्मचारी महेश ठाकरे यांचा ठिकाणी शुभ आगमन होतोय. दिशाईन चेंडू स्वेर मारा पंचांच्या समांतर धाव मिळते. अवांतर या धावाने संघाची धावसंख्या वाढते ती. आता विजयाचं लक्ष 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अशा ज्या धावा असतात अवांतर रूपाने ज्या धावा असतात त्या कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत येणाऱ्या असतात. लॉंग रनअप घेतो पंचांकडे गाळ घेतो राईट मोर राऊंडचा मारा करतोय. स्ट्राइक रोटेट करतोय. अक्षय आहे ना का प्रणय? प्रणय अक्षय फलंदाजी अक्षय करतोय. नॉन स्ट्राइक साठी प्रणय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक होती. पंच लेग बाईचा इशारा करतात. आपण पाहिलं होतं एकंदरीत वारिशन झाल्यानंतर चेंडू आणि बॅट मध्ये निर्धाव चेंडूची संख्या 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडूंचा देखील बाकी विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. सामना एक दोन स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. या ठिकाणी मात्र एका खराब चेंडू आपण पाहिलात. निश्चितच थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 1 बॉल पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केला जात आणि फक्त एक धाव. निश्चितच 2 खेळाडूंमध्ये समोर आपल्याला पाहायला कदाचित 2 धावा अर्जित झाल्या असत्या. मात्र कॉलिंग व्यवस्थित नाहीये. समन्वय व्यवस्थित नाहीये. फक्त एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या आता विजयासाठी 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू आणि 5 धावा. या ठिकाणी मात्र निश्चितच अतिशय खराब चेंडू निश्चितच भिरकावून दिलं जातं आणि षटकारण विजय संपादित होतो साई स्पोर्ट्स. पहिल्यापासून आपण पाहिलं निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार उत्कृष्ट षटकाराच्या मॅच म्हणून आपण पाहिलात आणि उत्कृष्ट गोलंदाजी प्रणय आणि मॅन ऑफ द मॅच वितरण करण्याची विनंती असेल. भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर ग्रामीण या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष कारविलचे सुपुत्र आहेत. नामांकित उद्योजक आहेत नीलमजी नाईक. आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे. कारविली संघाचे सर्व नीलमजी नाईक यांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जाणार. प्रणय आपण याचं प्लीज.
आणि बॅक टू नाव क्रिकेट पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट अस्तविनायक ठाकूर संघ नाणेफेक जिंकतो आणि शतरक्षण स्वीकारतो. विनंती चल संघाच्या संघाने लगेच आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचं. वेलकम प्रणय. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. अष्टपैलुशी कामगिरी, उत्कृष्ट विजयी षटकार, उत्तम गोलंदाजी, सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार दिलं जातं. शिकस्त दिली ती गावदी उळ्या संघाला, पराभूत केलं होतं आणि सिंहाचा वाटा होता. वेल प्लेट प्रणय अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. नीलम नाईक यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण केलं जातं. ऑल दी बेस्ट केलं जातं. खारबाव संघाला विनंतीशील आपण कुठंच जाऊ नका. महेंद्र पाटील आपणास विनंतीशील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. हो सांगितलं. साई स्पोर्ट्स खारबाव आपण कुठंच जाऊ नका. लगेच आपला सामना असेल विजेत्या संघाशी आणि विनंतीशील खारबाव संघाचे सर्वे सर्व साई स्पोर्ट्स या संघाचे